आजच्या नवीन दिवसामध्ये नवीन व्हिडिओ आपल्यापुढे मी घेऊन येत आहे। आता आपण चाललो आहोत लोणीला आणि लोणीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील अगदी मोठा असा गायांचा बाजार भरतो। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लोणी या ठिकाणी घेऊन जात आहे आणि लोणीमध्ये गायांचा किती मोठा बाजार भरतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो। तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। खूप नवनवीन गावातील नवनवीन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो। तर मित्रांनो सबस्क्राइब करायला अजिबात कंजूसपणा करू नका। आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, कारण मला नवनवीन व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह येत असतो, मजा येत असते जर तुमची मला साथ मिळाली। तर आपण जात आहोत लोणी या गावामध्ये। लोणी गाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तसेच प्रसिद्ध आहे नामदार साहेबांसाठी। आपले विखे पाटील साहेब जे आहेत त्यांचा या ठिकाणी आपला बंगला दिसतो मोठा बघा। आणि आपण आलो आहोत लोणी गावामध्ये आणि आज लोणीचा बाजार असल्यामुळे मुद्दामून आपण ही बाजाराच्या थोडंसं साईडने येत आहोत। गर्दी तर खूप आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत गायांचा बाजार दाखवायला। पण हा लोणीचा बाजार आहे, दर बुधवारी लोणीचा बाजार भरत असतो। अतिशय भव्य दिव्य आणि मोठा बाजार असतो। थोडीशी ट्रॅफिक सुद्धा आहे। तर चला आपण जाऊया गायांच्या बाजाराकडे। हे लोणीमधलं थिएटर आहे नाथगंगा। अतिशय भव्य दिव्य असं मोठं थिएटर आहे। अनेक या ठिकाणी प्रेक्षक जे आहेत पिक्चर बघण्यासाठी येत असतात। आपण आता आलो आहोत गायांच्या बाजाराच्या जवळ। या ठिकाणी मोठ्याच मोठ्या गाड्यांच्या रांगा आहेत। अगदी 4 व्हीलर पासून 2 व्हीलर पर्यंत सगळ्याच गाड्या आहेत आणि पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे या कधीतरी बाजारला। कृषी उत्पन्न बाजार समिती राहता उपबाजार आवार लोणी खुर्द जनावरे बाजार या ठिकाणी मोठा असं गायांचा बाजार भरतो। तर या बाजारासाठी जिल्ह्यातून नव्हे तर इतर जिल्ह्यातून सुद्धा अनेक व्यापारी वर्ग किंवा ज्यांना गाया हव्या असतात ते या ठिकाणी येत असतात। आणि या ठिकाणी अनेक अशा जर्सी असेल, गावरान असेल, अशा विविध गायांचा बाजार या ठिकाणी भरतो। बघा तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे अतिशय खात्रीशीर आणि त्याचबरोबर त्याला म्हणतात टक्केवारी जर्सी जनावर या ठिकाणी पाहायला मिळतात। हजारो लोक या ठिकाणी बुधवारी गाया बघण्यासाठी, गाया घेण्यासाठी आणि गाया विकण्यासाठी इथे येत असतात। व्यापारी वर्ग असतो मोठा आणि अतिशय बघा काळ्या बांड्या होंड्या। आता शिंगाच्या गायाजवळ पाहायलाच मिळत नाही, परंतु जशी आवड तसं आपण ही गाया पाळत असतो, बघत असतो, जे आवडत असतं आपली आवड तसं आपण गाया जनावरं पाळत असतो। परंतु आता जवळजवळ
शिंगाच्या गायी पाहायलाच मिळत नाही. बघा या व्हिडिओमध्ये आपण जेवढं बघतोय, जिकडे जिकडे बघतोय तिकडे आपल्याला होंडी गाय दिसते. म्हणजे आता ही एक क्रेज आली आहे की, आणि ते पण आहेच ना की होंड्या गाईला खूप मार्केट असतं, किंवा शिंगाच्या गायीपेक्षा जास्त मागणी होंड्या गाईला असते, म्हणून त्यांचे शिंग शक्यतो जाळले जातात. तुम्ही जर बघितलं तर मी सहज बघितलं आणि बाजारामध्ये शिंगाची गाईच शक्यतो पाहायला लवकर मिळत नाही. परंतु असो, या ठिकाणी आहे बघा काळ्या बांड्या होंड्या आणि प्युअर एकदम म्हणजे खात्रीशीर गायी मिळतात. कधी कधी फसवणूकही होते, परंतु ज्याला जनावरांमधली माहिती असते त्यांनी निश्चितच या ठिकाणी आलं पाहिजे, गायी खरेदी केली पाहिजे. तुम्ही जर बघितलं या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर तुम्हाला हजारो जनावरं आणि हजारो लोक या ठिकाणी गायी घेताना आणि विकताना दिसत आहेत. हे बघा काय किती छान गाय आहे. या ठिकाणी दोन बघा, म्हणजे अगदी या ठिकाणी स्वस्तामध्ये सुद्धा आणि अतिशय महागात सुद्धा असे जनावरं पाहायला मिळतात. म्हणजे अगदी 30-40 हजार ते पार पुढं 1 लाखापर्यंत जनावरे या ठिकाणी विकतात. आणि लोणीचा बाजार हा गायांचा जो बाजार आहे तो खूप प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, या ठिकाणी एकत्र येतात, आपले गायी विकतात किंवा गायी खरेदी करतात. या ठिकाणी ही कालवडी बघा, आम्ही सहज विचारलं या कालवडींचं तर त्यांनी आम्हाला 1,20,000 सांगितले होते. हे बघा किती छान आणि खात्रीशीर गाय आहे, कलरबाज अशी ही गाय आहे. येत जा कधीतरी लोणीला येत जा. आणि ह्या गायी कारवडी मी त्यांना म्हणलो होतो की आम्हाला 70,000ला सगळ्या देतात, परंतु व्यवहार झाला नाही आणि आम्हालाही घ्यायचे नव्हते. परंतु सहज बघावं म्हणलं मार्केट कसं आहे, तर मार्केट एवढं काही कडक नाही आहे, स्वस्तच आहे. सध्या सरकारच्या विविध धोरणामुळे काय आलं आहे, दुधाचे भाव वाढत नाही आणि सगळ्यात तिथंच असतं. दुधाचे भाव पडले की जनावरांचे भावसुद्धा पडतात, हे सगळ्याला माहिती, शेतकऱ्याला माहिती. जनावरं काय खायची कमी करत नाही, दुधाचा भाव कमी झाला म्हणजे ते लगेच दूध खायचं कमी करत नाही. परंतु असो, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतात, गव्हर्नमेंटची धोरणं असतात, त्यापुढे शेतकरी काय करणार. परंतु शेतकऱ्याची पिळवणूक होते हे तेवढंच खरं आहे. पण तरी देखील गायांचा बाजार गरम असो किंवा गार असो, परंतु शेतकरी त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जनावरं विकतो किंवा खरेदी करत असतो. पण मित्रांनो, अतिशय खात्रीशीर असा हा बाजार असं मी म्हणू शकतो. ज्याला यातली माहिती असते, जनावरांमधली माहिती असते, ते या ठिकाणी येत असतात, जनावरं खरेदी करत असतात. त्याचबरोबर इथं बैलांचा बाजार सुद्धा भरतो. पण आज मी जेव्हा इथं गेलो होतो तेव्हा या ठिकाणी बैलांची संख्या खूपच कमी होती. तर काही बाबा मला भेटले, त्यांनी सांगितलं की ऊस तोडणीचं काम चालू आहे, त्यामुळे बैल सध्या कमी आहेत, परंतु दिवसेंदिवस बैलांची संख्या देखील कमी होत आहे. बैलांचा बाजार खूपच या ठिकाणी कमी संख्या आहे, अगदी 100-200 बैल असून फक्त. आम्हाला हा बैल खूप आवडला होता, आम्हाला खरेदी करायचं नव्हतं, परंतु सहज बघावं म्हणलं. तर त्याची किंमत आम्हाला 60,000 रुपये सांगितली होती. त्याला काय जोड नव्हते, एकटाच बैल होता आणि हा अलीकडचा सुद्धा सिंगल बैल होता, परंतु दोघांची जोडी बसेल असे ते बाबा आम्हाला पटवून देत होते. त्यांचं म्हणणं, त्यांनी आम्हाला बघितलं होतं की हे काय बैल घ्यायला आलेले नाही, परंतु तेही इतके मनमिळाऊ होते की त्यांनी आम्हाला सांगितलं की असं आहे, त्याची खात्रीशीर बैल आहे, खूप चांगला आहे, या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. बरं, या लोणीच्या बाजाराची खासियत अशी आहे की या ठिकाणी फक्त वयस्कर किंवा आजोबा अशी नाही, तर या ठिकाणी तरुण मुलंसुद्धा येत असतात, गाया खरेदी करतात, विकतात किंवा बघायला येत असतात. कारण नवनवीन जातीवंत जनावरं या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय भव्यदिव्य असा हा बाजार, लोणीचा बाजार भरत असतो. कधी जर वाटलं तुम्हाला जनावर विकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर या लोणीकडे या. लोणीमध्ये सर्व काही मिळतं. म्हणजे बघा, अतिशय खात्रीशीर असा हा बाजार आहे, मी सांगू शकतो. कारण या ठिकाणी मी अगदी लहानपणापासून येतो. मला खूप वेळ वाटायचं की तुम्हाला देखील दाखवावं, परंतु या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवलं आहे. तर मित्रांनो, माझी एकच तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या ठिकाणी थोडीशी धावपळ सुरू आली. म्हटलं कोण यायचं आहे, तर आम्हाला नंतर समजलं की नामदार साहेब येत आहेत. नामदार साहेब म्हणजे आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब.
आणि ते आले होते, त्यांचं हे आम्हाला दर्शन झालं, हे आमचं एक भाग्यच. तर नामदार साहेबांच्या आता ही नामदार साहेबांची गाडी आलेली आहे. नामदार साहेब गेलेले आहेत. त्यांनी आम्हाला हात केला होता, छान वाटलं त्यांना बघून. तर मित्रांनो, आपलं हे जे गावाकडच्या गोष्टी हे जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, कारण अजून मला भरपूर काही तुम्हाला गोष्टी दाखवायच्या आहे. तर अजून काही बघण्यासाठी, नवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या या गावाकडच्या गोष्टी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.